संभाव्य मान्सून लक्षात घेतात महापालिका प्रशासनाकडून मान्सूनपूर्व तयारीला वेग. सांगली महापालिका आयुक्त संचिता महापात्रे यांची माहिती. संभाव्य मान्सून लक्षात घेता सांगली महापालिका प्रशासनाकडून मान्सूनपूर्व तयारीला वेग देण्यात आलेला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त संचिता महापात्रे यांनी दिली आहे. नाले सफाईच्या निविदा 21 तारखेला उघडण्यात येणार आहेत. ही निविदा प्रक्रिया पूर्ण होताना जास्तीत जास्त यंत्रसामुग्री घेऊन नालेसफाई वेगाने केली जाईल, असंही संचिता महापात्रे यांनी म्हटलेलं आहे. नाल्यांमधील अतिक्रमणाबाबत नोटिसा बजावण्यात आलेल्या असून नाल्यांच्या आडवे येणारी अतिक्रमण हटवली जातील, असंही महापात्रे यांनी म्हटलेलं आहे. कमी वेळात जास्तीत जास्त साधनसामग्री वापरून नालेसफाई पूर्ण केली जाईल आणि यामुळे कोणत्या प्रकारची शहरांमध्ये हानी होणार नाही किंवा नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी आणि खबरदारी महापालिका प्रशासन घेत आहे, असंही संचिता महापात्रे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. नालेसफाईसाठी आपण टेंडर फ्लोट केलेले आहे. 20 तारीख त्याचं ओपनिंग आहे टेंडरची. त्या दिवशी आपण टेक्निकल बिड ओपन करणार आहोत 21 तारीखला आणि त्यानंतर आपण लगेच फायनान्शियल ओपनिंग करणार आहोत. बिकॉज आचारसंहिता आता लागू आहे, तर त्याचं ओपनिंगसाठी डिझास्टर मॅनेजमेंट खाली आपण माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पत्र लिहिणार आहोत आणि मुख्य निवडणूक आयोगांना पण पत्र लिहिणार आहोत की आम्हाला ह्याची परवानगी द्यावी. आणि आमचं मानस हेच आहे की आपण 22 तारीखलाच वर्क ऑर्डर कसं देता येईल त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत आणि आपण देणार पण आहोत. आपण ह्याचं पूर्ण प्लॅनिंग की कसं, बिकॉज खूप कमी दिवस राहिलेले आहेत पावसासाठी, तर त्याच्यासाठी आपण पूर्ण एक मोठी टीम तयार केलेली आहेत. आपलं पूर्ण महानगरपालिकामध्ये एकूण मोठे नाले 83 आहेत. त्या अनुषंगाने त्यामधून प्रभागनिहाय 17 नाली आपण आयडेंटिफाय केलेले आहेत. त्यामधून 3 नाल्यामध्ये साफसफाई करणं सुरुवात पण केलेली आहेत, वाट न पाहता टेंडरचं. आणि ह्या 17 नालींना आपण पहिल्या टप्प्यांना मोठ्या प्रमाणे साफसफाई करणार. आपण ह्यावेळी टेंडर फ्लोट करताना ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणे इक्विपमेंट्सची मागणी केलेली आहे. बिकॉज आमचं मानस आहे, बिकॉज आपल्याकडे कमी दिवस आहेत, एकत्र प्रत्येक प्रभागामध्ये सायमल्टेनियसली कामं सुरुवात व्हायला पाहिजे. नाले निहाय आपण माणसाची नेमणूक केलेली आहेत आणि त्यांना एक प्रॉपर चार्ट देऊन दिलेलं आहे की किती टाईमला सुरू होते. GPS हे प्रत्येक गाडीला असणं हे बंधनकारक केलेले आहे आपण. तर किती टायमाला सुरुवात होते, किती तास चालते, त्याप्रमाणे बिलाचं जे वारंवार तक्रार येत आहेत त्याच्यासाठी त्या नाल्यामध्ये प्राधिकृत करण्याला माणसं त्याची पूर्णपणे जबाबदारी राहील की ते किती वेळा चाललेले आणि किती टन त्यांनी मळबा काढलेले आहे. त्या अनुषंगाने आपण प्लॅनिंग, आमची पूर्ण तयारी आहे, प्लॅनिंग पूर्ण आहे. एकदा टेंडर फायनलाइज झाले की लगेच रात्रदिवस बसून आपण हे नाले जे आहेत ह्या सफाई करण्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करणार. त्यासोबत मुरुम टाकणं आणि पॅचेस जिथे खड्डे झालेले आहे त्याच्यासाठी पण बांधकाम विभागाने आज माझ्याकडे परवानगीसाठी टाकलेली आहेत. त्याचं परवानगी पण वर्क ऑर्डरसाठी आपण माननीय जिल्हाधिकारी महोदयांना देणार आहोत. हे तिन्ही प्लॅनिंग आमचे झाले. ते गटर सफाईचं मोठी मोहीम प्रत्येक प्रभागाने सध्या चालू आहेत आणि ह्याला आपण खूप बारक्यांनी फॉलोअप करणार आहोत सो दॅट गटर सफाई किमान तरी प्रॉपर होऊन जायला पाहिजे. स्वच्छतावरती पण आपण आता थोडंसं जास्त फोकस करत आहोत. तर सध्या प्री मॉन्सूनचे आपले असं तयारी आहे. डिझास्टर मॅनेजमेंटचे जे टीम जे आहेत मंगळधाममध्ये ते सध्या सजग आहेत. तर आपला खूप क्लोज वॉच आहेत पावसाच्या वरती आणि वॉटर लेवलवरती. तर होप सो ह्यावेळी आपण प्रॉपरली प्लॅनिंग करून पावसामध्ये जास्त काही हानी न होता, लोकांना अडचण न जाता तसंच प्रॉपर. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.